Hello, students. How are you? Are you fine? ओके. तर चला तर मित्रांनो, आज आपण पेज नंबर 18 आणि पॉईंट नंबर 1.6 ग्रँडपा टेल्स स्टोरी हा नवीन टॉपिक आज पाहत आहोत. पाहता येतं ग्रँडपा मीन्स आजोबा. ग्रँडपा मीन्स कोण? आजोबा, आपले बाबा. टेल्स अ स्टोरी. टेल म्हणजे सांगतात. अ स्टोरी, स्टोरी म्हणजे गोष्ट. तर आजोबा गोष्ट सांगतात, अशा प्रकारचं टायटल आहे या आपल्या स्टोरीचं. तर मग चला बघूया. आणि या ठिकाणी आपल्याला संभाषण दिसतंय, कॉन्व्हर्सेशन. आणि या संभाषणमध्ये कोण कोण आहे? ग्रँडपा, रोनक, नंतर ईशान, राधिका, चिल्ड्रेन, विद्या, अक्षय, गौरी, श्रेया. तर अशी ही मित्रमंडळी, मुलं आणि ग्रँडपा, आजोबा. तर यांच्यामधलं संभाषण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर मग चला, हे दिसतात हे आजोबा आणि हे बाकीची सगळे काय आहेत, तो त्यांचा नातू आणि त्याचे मित्र. तर मग आता आपण या ठिकाणाहून सुरुवात करूया. पहा, ग्रँडफादर वॉज टेलिंग अ स्टोरी टू रोनक अँड हिज फ्रेंड्स. ग्रँडफादर म्हणजे कोण? आजोबा. वॉज टेलिंग म्हणजे सांगत होते, अ स्टोरी गोष्ट, टू रोनक. रोनक हा त्यांचा नातू. आपल्या नातवाला आजोबा काय करत होते? गोष्ट सांगत होते. आणि रोनकसोबत कोण होतं? अँड हिज फ्रेंड्स, आणि त्याचे मित्र पण सोबत होते. चला तर मग आता आजोबा काय म्हणतात बघा. आता आजोबा गोष्ट सांगायला लागले. ग्रँडपा सेड. आता या ठिकाणी हे जे दोन टिंब दिसतात ना, त्या दोन टिंबांना आपण काय म्हणतो? SAID, सेड. सेड म्हणजे म्हणाला, म्हणाली, म्हणाले. म्हणाला, म्हणाली, म्हणाले. तर मग आपण त्याचं वाचन कसं करणार? ग्रँडपा सेड. रोनक सेड. म्हणजे दोन टिंबाला आपण सेड असं म्हणतो. ग्रँडपा सेड, वन्स अपॉन अ टाइम नियर द वॉटर एज. आता आजोबा गोष्ट सांगायला लागले आणि गोष्ट सांगताना मध्येच मुलं काय करतात? त्यांना डिस्टर्ब करतात. मध्येच काहीतरी प्रश्न विचारतात. आणि आजोबा पण काय करतात? मध्येच जरी विचारलं तरी न चिडता त्या प्रश्नांची उत्तरं देतात. मग बघा, रोनक काय विचारतो? एक्सक्यूज मी ग्रँडपा, व्हॉट इज अन एज? आता काही ज्या गोष्टी त्यांना कळत नाहीत त्या विचारतात. पण विचारताना कसे विचारतात? डायरेक्ट नाही विचारत. या ठिकाणी ते काही एक्सप्रेशन वापरतात. जसं की आता रोनकने विचारलं आहे, एक्सक्यूज मी. आता एक्सक्यूज मी हा शब्द जर वाचला तर समोरच्याला राग येत नाही आणि तो उलट आपल्याला काय करतो? जे आपला प्रॉब्लेम आहे त्याचं उत्तर सांगतात. म्हणून हा शब्द नेहमी आपल्याला एखाद्याला मध्येच डिस्टर्ब करण्यासाठी वापरतात. एक्सक्यूज मी ग्रँडपा, व्हॉट इज अन एज? आता आजोबा गोष्ट सांगायला लागले होते आणि त्या गोष्टीमधला आपल्या रोनकला हा एड्ज शब्द काय कळला नाही. म्हणून तो आजोबाला विचारतो की आजोबा, आता तुम्ही जे एड्ज म्हणले, एड्ज म्हणजे काय? ADGE, एड्ज. तर ह्या शब्दाचा अर्थ काय बरं? तर हा शब्द म्हणजे काय? मला काही कळला नाही. मग ग्रँडपा सांगतात, पहा कुठं? या ठिकाणी. ग्रँडपा सेड, माय डिअर बॉय, अलाव मी टू कम्प्लीट दिस सेंटेन्स. माझ्या लाडक्या मुलांनो, अलाव मी. अलाव म्हणजे काय? परवानगी द्या. मी टू कम्प्लीट धिस सेंटेन्स. मी जी काय गोष्ट सांगायला लागलो ते पहिलं वाक्य जे आहे ते मला कम्प्लीट करू द्या. मला पूर्ण करू द्या पहिले. वन्स अपॉन अ टाइम अ कॅमल अँड अ जॅकल लिव्ड बाय रिव्हर नियर द वॉटर एड्स. तर एकदा, वन्स एकदा, वन्स अपॉन अ टाइम एकेकाळी, अ कॅमल, कॅमल म्हणजे कोण? उंट. अँड जॅकल म्हणजे लबाड कोल्हा. कॅमल म्हणजे कोण? उंट. आणि जॅकल म्हणजे कोण? कोल्हा. तर हे लिव्ड म्हणजे राहत होते. बाय अ रिव्हर, कुठे? त्या नदीच्या कडेला. नियर द वॉटर एज, नियर म्हणजे जवळ, आणि वॉटर एड्स, वॉटर म्हणजे पाणी, एड्स म्हणजे काठ. एड्सचा अर्थ काय सांगितला आजोबाने आता? काठ, जो रोनकला कळला नव्हता. ADGE, एड्स म्हणजे त्या नदीचा किंवा पाण्याचा काठ, कडेला. तर त्या पाण्याच्या कडेला काठावरती हे दोघं जण राहत होते. कोण कोण? कॅमल आणि जॅकल. अँड ऑन द अदर साईड ऑफ द रिव्हर देअर वॉज अ विलेज
विथ अ फील्ड अँड फार्म्स. नदीच्या एका कडेला हे दोघं जण राहत होते आणि नदीच्या पलीकडल्या कडेला कोण होतं तर देअर वॉज अ विलेज म्हणजे गाव होतं आणि विथ फील्ड अँड फार्म आणि तिथं शेती आणि मळेसुद्धा होते, शेतमळेसुद्धा त्या ठिकाणी होतं. नाऊ कॅन यू एनीवन हेल्प रोनक विथ द वर्ड एड्ज. मग आता दुसरं कोणी तुम्ही सांगाल का रोनकला की एड्सचा अर्थ काय आहे. लगेच बघा त्या रोनकचा मित्र ईशान म्हणतो. ईशान सेड कुठं आलं इथं आलं. ईशान सेड लेट मी गेस. मी अंदाज करून सांगू. इज इट द बॉर्डर ऑफ द लाईन वेअर वन थिंग स्टॉप अँड अनदर बिगिन. बघा एड्सचा अर्थ काय सांगितला ईशानने. इट इज द बॉर्डर. एड्स म्हणजे काय बॉर्डर पिक्चर बघितला ना. बॉर्डर म्हणजे काय सीमा म्हणजे बांध किंवा एकीकडे आपण आणि दुसरीकडे दुसरा. आपण म्हणतो ना बॉर्डरवर तिकडे काय चालू आहे युद्ध सुरू आहे म्हणजे पाकिस्तान बॉर्डर, इंडिया बॉर्डर, चायना बॉर्डर म्हणजे काय एकीकडे एक भाग आणि त्याच्या पलीकडे दुसरा भाग आणि दोघांच्या मध्ये जी लाईन आहे तिला आपण म्हणतो एड्स किंवा बॉर्डर. तर त्याने सांगितलं द लाईन वेअर वन थिंग स्टॉप्स. जिथं एक गोष्ट काय होते स्टॉप होते म्हणजे संपते आणि त्याच्या पलीकडे काय होते अँड अनदर बिगिन सुरू होते. म्हणजे समजा आपण भारतात राहतो तर भारताच्या आपण बॉर्डरला गेल्यानंतर तिथं आपली भारताची सीमा काय होते भारत देश संपतो आणि त्याच्या पलीकडे कोण सुरू होतो पाकिस्तान सुरू होतो. म्हणजे एक गोष्ट संपते आणि त्या एड्सच्या पुढं दुसरी गोष्ट सुरू होते त्याला आपण एड्स म्हणतो असं सांगितलं. त्यानंतर ग्रँडपा सेड यू आर राईट. ग्रँडपा म्हणतात आजोबा म्हणतात यस ईशान यू आर राईट तुझं बरोबर आहे. नाव द जॅकल वॉज व्हेरी क्लेवर. आणि ते कॅमल आणि जॅकल म्हणजे तो उंट आणि कोल्हा राहत होते ना तर त्यातला जॅकल कसा होता कोल्हा कसा होता व्हेरी क्लेवर हुशार होता तो. क्लेवर म्हणजे हुशार होता तसं चालू होता तो. ही ट्राईड टू प्ले आणि तो नेहमीच प्रयत्न करायचा टू प्ले अ ट्रिक ऑन हिज फ्रेंड कॅमल. त्या कॅमलवर काहीतरी त्याची चिटिंग करायची काहीतरी त्याला चिडवायचं किंवा काहीतरी त्याची खोड काढायची. ट्रिक म्हणजे काय तर खोडी काढायची याच्यासाठी तो प्रयत्न करायचा की कधी संधी मिळते आणि मी ह्याला काय करतो ह्याची ट्रिक काढतो खोडी काढतो याला त्रास देतो. हू वॉज हॅपीली मंचिंग अवे. आणि हा कॅमल काय करत होता जो की आनंदाने मंचिंग अवे म्हणजे आपलं जे रोहंत होतं रोहंत करत होता. रोहंत म्हणजे काय दिवसभर जे खाल्लेलं असलं ते रात्री चघळत बसणे. तर असं ते चघळत बसलेलं होता मंचिंग करत होता. राधिका सेड ग्रँडपा कुड यू प्लीज रिपीट द लास्ट फ्रेज. बघा कशी वापरते कुड हा शब्द वापरला म्हणजे त्याच्यामध्ये नम्रता असते म्हणजे उद्धटपणे आपण बोलत नाही. कशामुळे कुड हा शब्द वापरला तर प्लीज शब्द वापरला तर. राधिका ग्रँडपाला म्हणते ग्रँडपा कुड यू प्लीज रिपीट द लास्ट फ्रेज. तुम्ही जो शेवटचा शब्द वापरला ना तो पुन्हा एकदा सांगा बरं. मंचिंग अवे हा शब्द तिला कळला नाही. परत ग्रँडपा सांगतात हॅपीली मंचिंग अवे म्हणजे दूर काय करत होता तो आनंदाने आपलं अन्न खात होता. द कॅमल वॉज हॅपीली अँड स्लोली इटिंग ऑर मंचिंग अवे हिज फूड. म्हणजे तो कॅमल काय करत होता आनंदाने आणि सावकाश इटिंग म्हणजे खात होता किंवा त्यालाच काय म्हणायचं मंचिंग अवे हिज फूड म्हणजे त्याचं अन्न तो चघळत होता. मग आता ग्रँडपानी सांगितल्यानंतर तिला आवडलं समजलं. चिल्ड्रन सेड ओहो. सगळेच म्हणतात ओ सगळे फ्रेंड. ग्रँडपा सेड परत गोष्ट सांगायला कंटिन्यू करतात. द जॅकल बिगॅन टू टेम्प्ट हिम टू गो फॉर अ शुगर केन ट्रीट. आणि मग तो जॅकल म्हणजे कोल्हा काय करत होता बिगॅन टू टेम्प्ट म्हणजे काय करणे आमिष दाखवत होता. कशासाठी टू गो जाण्यासाठी फॉर शुगर केन ट्रीट म्हणजे जो ऊसाचा मळा होता ना त्या ऊसाच्या मळ्यामध्ये जाऊ आणि आपण ऊस खाऊया ऊस खूप गोड असतो असं त्याची मनधरणी करत होता. त्याला आपलं सांगत होता त्याला पटवून देत होता. त्यानंतर विद्या सेड पॅर्डन ग्रँडपा आय डिड नॉट गेट द लास्ट वर्ड कुड यू रिपीट दोज. आजोबा मला माफ करा. पॅर्डन हा शब्द पण वापरला जातो बघा. समजा आजोबा सांगतायत आणि आपल्याला जर काय मध्येच म्हणजे कळलं नसेल आणि आपण त्यांना मध्येच विचारायचं तेव्हा आपण पॅर्डन शब्द वापरतो म्हणजे माफ करा. पॅर्डन ग्रँडपा मला माफ करा आजोबा पण आय डिड नॉट गेट द लास्ट वर्ड. तुम्ही जो शेवटचा शब्द वापरला तो काय मला ऐकायलाच नाही आला. कुड यू रिपीट दिस. ते शब्द मला तुम्ही सांगता परत.
ग्रँडपा सेड अ शुगर कॅन ट्री. मग आजोबा सांगतात शेवटचा शब्द कोणता होता त्यांच्या गोष्टीतला? शुगर कॅन ट्रीट. विद्या सेड सॉरी ग्रँडपा बट आय डिड नॉट अंडरस्टँड द फ्रेज अ शुगर कॅन ट्रीट. मग ते विद्याला काय तो शब्द कळला नाही, त्याचा अर्थ काय आहे तो शुगर कॅन ट्रीटचा. म्हणून ती विचारते ग्रँडपाला की माफ करा आजोबा, पण मला तो त्याचा अर्थ काही कळलाच नाही ग्रँडपाला. ग्रँडपा सेड अ ट्रीट इज समथिंग स्पेशल दॅट वन एन्जॉय. ट्रीट म्हणजे काय की एखादी गोष्ट जिचा आपण काय करतो, खूप आनंद घेतो. द जॅकल वॉन्टेड द कॅमल टू गो विथ हिम टू शुगर कॅन फील्ड. आणि जॅकलची इच्छा असती, त्या कोल्ह्याची इच्छा असती की कॅमलनी काय करावं, त्याच्यासोबत त्या शुगर केनच्या शेतात यावं, ऊसाच्या शेतामध्ये यावे. इथं ट्रीटचा अर्थ काय? एक पार्टी, मेजवानी, ऊसावर रट्टा मारायचा, पार्टी. अक्षय शेड कॅन आय एक्सप्लेन फर्दर. आजोबा पुढं सांगा ना. द जॅकल अँड द कॅमल वी आर गोइंग टू इट अँड एन्जॉय द शुगर केन फ्रॉम द फार्मर्स फील्ड. मग ते दोघं पण काय करतात, जातात का पुढं मग तिकडं, आणि मग शेतकऱ्यांच्या शेतामधला ऊस खातात ते. त्यानंतर राधिका सेड. आता बघा इथं पेज नंबर आपलं पुढचं आलं. कुठलं पेज आहे आता? तर हे नेक्स्ट पेज आहे, पेज नंबर 19. आता 19 पेजवरती पहा, आपण परत कुठे आलो, इथं राधिका दिसते पहा. कोण दिसते? राधिका दिसली. राधिका ओके. राधिका सेड वाय एव्हरीवन विल एन्जॉय शुगर कॅन ट्रीट. प्रत्येकजण का बरं ते शुगर कॅन ट्रीट म्हणजे रट्टा मारतात बरं? ग्रँडपा सेड येस वी हॅव अंडरस्टूड द मिनिंग ऑफ ट्रीट. आता तुला ट्रीटचा अर्थ कळला. ट्रीट म्हणजे काय करणे, थोडक्यात एक आनंद लुटणे किंवा त्यावर काय आपण म्हणतो त्याला, त्याच्यावर ताव मारणे, बरोबर. गौरी सेड प्लीज कंटिन्यू ग्रँडपा. आजोबा कृपया सांगा ना पुढं गोष्ट आता. लेट्स लिसन टू द स्टोरी. चला ना आपण ऐकूया ना सगळेजण गोष्ट. बट टेल मी प्लीज, पण मला सांगा, डज इट मीन दॅट दे वी आर गोइंग टू स्टील फ्रॉम द फार्मर. म्हणजे मला सांगा आजोबा, याचा अर्थ म्हणजे ते दोघं जण चोरीच करायला गेले होते ना. स्टील म्हणजे चोरी करणे, फ्रॉम द फार्मर त्या शेतकऱ्याच्या शेतामधून ते दोघं जण चोरी करायलाच गेले ना. श्रेया शेड मे बी कदाचित, बट लेट्स लिसन द स्टोरी. पण चला मग आपण ऐकूया गोष्ट आता. ग्रँडपा लेट्स प्लीज हॅव द क्वेश्चन लॅटर. आपण क्वेश्चन काय करू, प्रश्न नंतर बघूया गोष्ट संपल्यानंतर. तर मग आता आपण गोष्ट ऐकूया. तर अशा प्रकारचं ग्रँडपाच्या स्टोरीबद्दलचे क्वेश्चन या ठिकाणी घेतलेले आहेत. आता हे घेण्यामागचं कारण काय आहे, तर आपण जे एकमेकांशी बोलतो किंवा आपण एखाद्याचं व्याख्यान ऐकतो, आपल्याला एखादा कोणीतरी सांगत असतो आणि मध्ये जर आपल्याला एखादी गोष्ट कळली नाही तर ती कशी विचारायची, त्यासाठी कोणते एक्सप्रेशन वापरायचे, कोणते फ्रेजेस वापरायच्या, हे यातून आपल्याला कळत आहे. जसं की आपण एक्सक्यूज मी वापरलं, पॅरडन वापरलं, सॉरी वापरलं, रिपीट वापरलं, प्लीज वापरलं, तर या एक्सप्रेशनचा आपण वापर करून काय करू शकतो, तर या ठिकाणी वापर करून आपण एकमेकाला डिस्टर्ब करू शकतो किंवा प्रश्न विचारू शकतो. तर असा हा पार्ट या ठिकाणी संपलेला आहे. या पान नंबर 19वरती इंटरप्शन आणि रिस्पॉन्सेस असं दिलेलं आहे, तर तो कॉलम आहे तसा आपल्या वर्गपाठच्या वहीमध्ये लिहून घ्या. आणि उद्याच्या तासाला आपण उद्याच्या व्हिडिओजमध्ये पुढचं ग्रँडपाची ती पूर्ण स्टोरी, ज्या स्टोरीचं नाव आहे टिट फॉर टॅट, तर ती बघणार आहोत. त्याचे शब्दार्थ बघा. तर ओके, आता वेळ झालेले, चला बाय बाय, टेक केअर. शाळा बंद पण शिक्षण चालू.